नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल. एक वेगळं किचन दिसत असेल आणि तसंही तुम्ही माझी शॉर्ट्स व्हिडिओ बघितले असेल की मी गावाकडे आलेली आहे. तर आशूचा बड्डे झाला होता आणि त्याचा पण व्हिडिओ जो आहे तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. पण आहे ना, काही कारणांमुळे ना तो शूट नाही करता आला आणि आशूचा बड्डे जो आहे ना, मी छोट्या पद्धतीने जो आहे तो सेलिब्रेट केला होता. पण घरातले सगळे लोक जे आहेत ते आशूच्या बड्डेसाठी आले होते आणि ते कम्फर्टेबल नव्हते, त्याच्यामुळे मी व्हिडिओ काही शूट केला नाही. छान अगदी छोटंसं सेलिब्रेशन केलं होतं. सोसायटीतले सगळी छोटी मुलं आली होती. त्यामुळे पण म्हटलं की चला घरच्या घरी जो आहे तो बड्डे त्याचा सेलिब्रेट करूयात आणि छान असं एन्जॉय करूयात. 2-3 दिवस जे आहे ते आमच्या बड्डेमध्ये खूप छान असे गेले होते. म्हणजे सगळ्यांसोबत जे आहे ते छान असं सेलिब्रेशन आशूचं झालं. त्याने खूप जास्त एन्जॉय केलं. म्हणजे अजिबात जो आहे तो बड्डेला रडला नाही. पहिला जेव्हा त्याचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला होता ना, तेव्हा ना तो खूप जास्त असा रडत होता. म्हणजे ना नवीन माणसं बघितली ना की ना त्याला ना असं रडायला यायचं आणि त्यामुळे ना त्याचा पहिला बड्डे जो आहे तो अजूनही मला आठवते की ना त्याने सगळा रडत जो आहे तो घालवला होता. पण सेकंड बड्डेला असं नव्हतं. तो ना सगळ्यांसोबत खूप छान खेळत होता आणि ना तो आता एवढा जास्त फ्रेंडली झालेला आहे. सगळ्यांमध्ये लगेचच मिक्स होता. त्याच्यामुळे ना हा जो बड्डे होता ना त्याचा खूप छान प्रकारे त्याने सेलिब्रेट करून दिला आम्हाला. त्याच्यानंतर ना आम्हाला ना लगेचच 2 दिवसांनी गावी यायचं होतं. त्यामुळे पण जे आहे ते पटकन अशी भराभरी केली. पाहुणे जाणार होते. त्यांचं जे आहे ते सगळं व्यवस्थित जिथलं तिथे करून दिलं. त्याच्यानंतर माझी जी आहे ती भराभरी करायची होती. कारण आता पुढचे 8-10 दिवस तरी मी गावाकडे असणार होते. त्याच्यामुळे ना सगळी जी आहे ते पॅकिंग करायची होती. घर सगळं जे आहे ते आवरून यायचं होतं. त्यामुळे ना पण मी सगळं काही तिथलं शूट वगैरे केलं नाही. डिरेक्टली जे आहे ते दुसऱ्या दिवशी लगेचच आशूचा बड्डे झाल्यानंतर 2 दिवसांनी लगेचच जे आहे ते आम्ही गावी यायला निघालो. गावी यायचं म्हटलं की बघा सगळं आपल्याला जे आहे ते आवरून यावं लागतं. कारण पुढचे 10-12 दिवस तरी मी आता तिथे नसणार आहे. त्याच्यामुळे ना सगळं घर जे आहे ते मला आवरायचं होतं आणि बड्डेनंतर मला फक्त माझ्या हातात 2च दिवस होते सगळं घर आवरण्यासाठी. आणि त्यात आम्ही आशूचं पण छोटंसं सेलिब्रेशन केलं होतं. घरात खूप सारं जे आहे ते सामान आणून ठेवलं होतं. म्हणजे पावभाजीचं म्हणा किंवा एक्स्ट्रा जे सामान लागतं ते सगळं सामान आम्ही भरलं होतं. त्याच्यामुळे ते सगळं वाया जायला नको असं आम्हाला वाटत होतं. फ्रीज जो आहे तो सगळा खाली करायचा होता आणि त्यातल्या त्यात पाहुणे पण घरी होते. त्याच्यामुळे त्यांना पण जे आहे ते सगळं त्यांचं जिथलं ते व्यवस्थित करायचं होतं. त्याच्यानंतर पण सगळं जे आहे ते मी आवराआवरी करून ठेवली होती. कारण आशूच्या बाबांना ऑफिस असणार आहे हे मला माहिती आहे आणि त्यानंतर ना ते काही बघणार नाहीत घरातलं आणि त्याच्यामुळे सगळा फ्रीज जो आहे तो मला रिकामा करायचा होता. सगळं सामान जे आहे ते जिथलं ते आवरून ठेवायचं होतं. आशूच्या बाबांना एक्स्ट्राचा जो आहे तो खाऊ करून ठेवायचा होता. हे सगळी जे आहे ते कामं मला पुढच्या 2 दिवसात करायची होती. त्याच्यामुळे पटकन असं आवरलं आणि लगेचच जे आहे ते गावी यायला निघालो. आणि आम्ही ठरवलं तर असं होतं की सकाळी जे आहे ते 5:30 वाजता निघायचं जेणेकरून घरी लवकर पोहोचू. पण 5:30 म्हणता आम्हाला ना 6:30 वाजले निघायला. आणि तरी आम्हाला काही असं ट्रॅफिक वगैरे लागलं नाही. कारण आम्ही ज्या मार्गे येतो तिथं काही ट्रॅफिक लागत नाही. पण रस्त्यांची एवढी कामं चालतात आणि एवढा रस्ता खराब आहे त्याच्यामुळे बराचसा जो आहे तो वेळ लागतो. त्यानंतर लवकरच आम्ही 12:30च्या दरम्यान सगळं जे आहे ते आम्ही घरी आलो होतो आणि येता सगळं सामान जे आहे ते घेऊन आलो होतो. कारण एकदा घरी आल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर ते कोण जाणार नाही आणि आमचं घर असं रानात असल्यामुळे ना जवळपास असं काही ग्रोसरी शॉपिंग किंवा असं वेगळं काही बाजार म्हणतात ना, मंडई इथे काही जवळ नाही आहे. त्याच्यामुळे सगळं लागणारं सामान जे आहे ते आम्ही येतानाच घेऊन आलो होतो जेणेकरून पुन्हा एकदा बाहेर ते जावं लागणार नाही आम्हाला. काल जे आहे ते आम्ही 12:30 वाजेपर्यंत घरी पोहोचलो होतो. मम्मींनी सगळा स्वयंपाक जो आहे तो करून ठेवला होता. आशूला आम्ही अंघोळ घालून आणलं नव्हतं, तसंच जे आहे ते आम्ही त्याला आणलं होतं. त्याच्यामुळे काल आल्यानंतर पटकन सगळं आवरलं आणि सामानच्या बॅग आहे ते सगळ्या तशाच ठेवल्या, अनपॅक काही केल्या नाहीत. पटकन जेवायला घेतलं, आशूला चारलं. त्याच्यानंतर मी आशूचे बाबा सगळेजण त्यांनी जेवण केलं आणि नंतर आशूच्या आजीने आशूला अंघोळ घातली आणि नंतर त्याला खेळायला नेलं. त्याच्यानंतर मग मी सगळ्या सामानच्या बॅगा ज्या आहेत त्या अनपॅक केल्या. घरातली छोटी मोठी कामं केली आणि पहिली जी आहे ती झोप घेतली. कारण सकाळी लवकर उठलो होतं त्याच्यामुळे ना खूप जास्त कंटाळा होता मला ना. गाडीतच झोप येत होती. पण आशू आहे ना माझ्या अंगावरती खेळत होता त्याच्यामुळे मला काही झोपता आलं नाही. म्हटलं की त्याला निवांत दुपारच्या वेळेस ना अशी झोप काढावी. आशूला आधी झोपवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी झोपले जेणेकरून तो आधी झोपला ना की मग मला पण जे आहे ते निवांत झोप मिळते. त्याला झोपवलं आणि त्याच्यानंतर मी पण जे आहे ते अर्धा 1 तास जे आहे ते निवांत झोपून घेतलं. आणि जसं आम्ही दुपारी उठलो 4-4:30 वाजता, तसं ना आशूला सर्दी झाली होती. म्हणजे त्याला निघताना जी आहे ती सर्दी झाली होती. बड्डेपासूनच त्याला थोडंसं असं वाटत होतं की सर्दीची लक्षणं दिसत होती आम्हाला. कारण तिकडे जे आहे ते आता वातावरण चेंज होते, तिकडे गरमी जाणवायला लागलेली आहे आणि आम्ही इकडे जसं आलो ना की तशी ना थंडी, म्हणजे वातावरणामध्ये ना थंडी जाणवत होती आणि संध्याकाळच्या वेळेस तर एवढी थंडी वाजत होती. त्यामुळे ना म्हटलं की ती रिस्क नको. त्याच्यामुळे त्याला म्हटलं की दवाखान्यात दाखवून आणावं. आणि आशूचे बाबा तर उद्या सकाळी जे आहे ते पुन्हा एकदा त्यांच्या कामाला निघून जाणार आहे. त्याच्यामुळे म्हटलं की चला आजच जे आहे ते आशूला दवाखान्यात पण दाखवून आणावं. आणि आता मेन रिझन आम्ही अचानक गावी का आलेलं तर आहे ना, आशूच्या मावशीचं लग्न ठरले आणि आशूच्या मावशीचं पुढच्या आठवड्यात जे आहे ते लग्न आहे. म्हणजे पुढच्या 13-14 दिवसात जे आहे तिचं लग्न आहे. त्याच्यामुळे आम्ही जे आहे ते आत्ता गावी आलेलो. तसं तर आम्हाला खूप आधी गावी
गावी यायचं होतं. पण आशूचा बड्डे जो होता मला तिकडे सेलिब्रेट करायचा होता. त्या महिन्यात लवकर येणं काही झालं नाही आणि त्याचा पहिला बड्डे इकडे गावाकडे सेलिब्रेट केला होता आणि आशूच्या बाबांचं म्हणणं होतं की आता सेकंड बड्डे जो होता आपण तिकडे सेलिब्रेट करत. पण चला तरी आशूचा बड्डे सगळा सेलिब्रेट तिकडे केला आणि लगेचच जे आहे ते इकडे आलेलं. आता ना आज तिला केळवण करायचं आहे आणि तिला आहे ना मी आधीच विचारून ठेवलं होतं की आम्ही घरी या तारखेला येणार आहे आणि लगेचच तुला दुसऱ्या दिवशी आम्ही जे आहे ते केळवण करणार आहे. कारण त्याच्यानंतर पण मला जे आहे ते वेळ मिळणार नाही. मला पण जे लगेचच जे आहे ते माहेरी जायचे आणि तिचे पण खूप सारे जे आहेत ते कामं पेंडिंग आहेत. तिला पण बऱ्याच ठिकाणी केळवणाला जायचं आहे. त्याच्यामुळे तिला मी आधी सांगून ठेवलं होतं की आम्ही या तारखेला घरी येणार आहे आणि तुला या तारखेला माझ्या सासरी जेवायला यायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही कालच येताना सगळी जे आहे ते सामान घेऊन आलो होतो. म्हणजे जे एक्स्ट्राचं सामान लागणार होतं तिला जे आम्हाला जेवायला बनवायचं होतं ते सगळं सामान मी येताना घेऊन आले होते. त्याच्यामुळे मी ठरवलं होतं की तिला आजच्याच दिवशी जे आहे ते केळवण करायचं आणि लगेचच जे आहे ते मला उद्या माहेर जाता येईल. कारण तिनं ऑलरेडी सांगितलं होतं की तू जे आहे ते लवकर आधी ये, कारण माझी काहीच तयारी झालेली नाही आहे. आणि बघा ना, आपली सख्खी छोटी बहीण असते आणि तिचं लग्न ठरलं त्याच्यामुळे ना मला तर जाणं भागच होतं. कारण तिनं सांगितलं होतं की ताई मी तुझ्या लग्नात जे आहे ते सगळं काम केलं होतं आणि माझं लग्न आधी झालं होतं आणि तेव्हा ती खूपच लहान होती. तिनं सगळं जे आहे ते माझ्या लग्नात उरकलं होतं. म्हणजे सगळ्या गोष्टी तिनं बघितल्या होत्या, हँडल केल्या होत्या आणि आता तिचं लग्न आहे त्याच्यामुळे आता हे माझं काम आहे की तिच्या लग्नात काय हवं आहे आणि काय नको हे बघायला. त्याच्यामुळे ना मी ठरवलं होतं की तिच्या लग्नात पण 10-12 दिवस आधीच जायचं आणि बघा मी ना आज सगळं तिच्या आवडीचंच करणार आहे. म्हणजे तिला मी विचारलं होतं की काय काय करू आणि काय काय नाही. पण मला जे करायचं होतं ते काही करता आलं नाही. कारण तिचं असं म्हणणं होतं की मी खूप ठिकाणी जे आहे ते जेवून आलेले आहे आणि मला खूप जास्त जेवणाचा कंटाळा आलेला आहे. तू अगदी मला साधा सिंपल डाळ भात जरी वाढला ताटामध्ये तरी मी तो खाईल. पण माझं असं म्हणणं होतं की नाही, तिला प्रॉपर जे आहे ते एक मला जेवण करायचं होतं. त्यामुळे ना मी साधा सिंपल मेनू ठेवला होता. पनीरची भाजी ठेवली होती, चपाती आणि डाळ भात आणि गोडीमध्ये आम्ही ना श्रीखंड आणलं होतं. म्हटलं की तेवढंच जे आहे ते तिच्यासाठी करायचं आणि तिनं सांगितलं होतं की एवढं पण करू नको, फक्त डाळ भाताचा जो आहे तो कुकर लाव, बाकी काही नाही केलं तरी चालेल. कारण मी जे आहे ते प्रत्येक ठिकाणी जेवायला जाते तिथं ना खूप जास्त गोड होते आणि खूप जास्त भजी कुरवडी तळण होते आणि पनीरची भाजीच होती आहे किंवा पुरणपोळी होते. ती नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळे नॉनव्हेज तर काही बनवायचा प्रश्नच येत नाही. पण प्रत्येक ठिकाणी एकतर पुरणपोळी तरी असते, नाही तर मग पनीरचा स्वयंपाक असतो. त्याच्यामुळे ती म्हटली की तो जो आहे तो माझ्यासाठी केळवण कर. पण हे बरोबर नाही दिसत. त्याच्यामुळे म्हटलं की चला एक प्रॉपर जे आहे ते तिच्यासाठी जेवण करावं. जेवढं खाईल तेवढं खाईल, पण आपल्यासाठी पण जो होता हा स्वयंपाक होऊन जाईल. त्याच्यामुळे मी आज सकाळी लवकर उठले, नाश्ता वगैरे सगळं केलं होता. आशूला सगळं चारलं, त्याला रेडी केलं आणि त्याला आजीसोबत खेळायला पाठवलं. जेणेकरून मला जो आहे तो स्वयंपाक करायला वेळ मिळेल आणि मस्तपैकी असा स्वयंपाक करून तयार होईल. भाजी फोडणीला दिलेली आहे, म्हणजे मस्तपैकी जी आहे ती मी पनीरची भाजी बनवलेली आहे आणि त्याच्यासोबतच जे आहे ते म्हटलं की डाळ बनवावी. डाळ तडका बनवायचा होता, पण म्हटलं की चला साधी सिंपल जी आहे ती डाळ बनवावी. मुगाच्या डाळीचं वरण केलेलं आहे, जिरा राईस लावणार आहे, चपाती करणार आहे आणि गोडीमध्ये श्रीखंड आहेच, एवढंच काही ते करणार आहे. तळण अजिबात करणार नाही आहे. कारण तिनं स्ट्रिक्टली मला सांगितलेलं की ताई तळण अजिबात करू नको, कारण मला तेलकट खाऊन नाही ना घसा दुखतो आणि आता मी आजारी पडण्याच्या मार्गावरती आहे. आणि मी जेवणासाठी सगळ्या घरातल्यांना बोलवलं होतं, पण काही कारणांमुळे दादा वहिनी काही आले नाहीत. दुसरा भाऊ आला होता, पण त्याला एवढी जास्त घाई होती, म्हणजे ना फक्त अर्धा तास जो आहे तो घरी थांबला होता. म्हणजे त्यांनी निघताना जो आहे तो फोन केला होता की तू सगळं जे आहे ते रेडी करून ठेव, आल्यानंतर आम्हाला अजिबात वेळ नाही आहे, आम्ही लगेचच जे आहे ते जेवण करणार आणि लगेचच पुढच्या कामांना जे आहे ते निघणार, अजिबात थांबायला वेळ नाही आहे. मला असं वाटत होतं की त्यांनी थोडा वेळ तरी थांबावं माझ्यासोबत, म्हणजे त्यांच्या ज्या आहे त्या गप्पा गोष्टी करता येतील किंवा मला जे आहे ते त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारता येतील. तसंही उद्या मला जे आहे ते माहेरी जायचंच आहे, पण तरी होतं ना असं की बऱ्याच दिवसातनं जे आहे ते मी त्यांना भेटणार आहे. त्याच्यामुळे एक वेगळाच जो आहे तो आनंद असतो त्यांना भेटण्याचा. त्याच्यामुळे ना मला असं वाटत होतं की त्यांनी ना खूप वेळ जे आहे ते माझ्याकडे थांबावं, पण भैयाने सांगितलं होतं की आम्हाला अजिबातच जे आहे ते थांबायला वेळ नाही आहे. त्याच्यामुळे मी ना खूप घाई गडबडीत जे आहे ते हे सगळं प्रिपेअर करत होते. त्याच्यानंतर चपात्या लाटण्यासाठी ना माझ्याकडे वेळ नव्हता. त्याच्यानंतर आम्ही दोघींनी म्हणजे मम्मींनी आणि मी चपात्या केल्या. आशूला आजोबांनी घेतलं होतं, त्याच्यामुळे ना मम्मी म्हटलं की आपण दोघी जे आहे ते लवकर दोन्ही साईडने चपात्या करूयात आणि पटकन जे आहे ते त्यांना जेवण वाढवूयात. ही सकाळची घाई गडबड तुम्ही बघितलीच असेल. सकाळी ना माझ्या बहिणीला केळवण केलं होतं, त्याच्यामुळे ना भरपूर असा स्वयंपाक केला होता. कारण भरपूर सारे असे लोक येणार होते जेवायला, पण काही कारणांमुळे जे आहेत ते आले नाहीत. म्हणजे माझे जे दादा बहिणी आहेत ते आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या वाटण्याचा जो स्वयंपाक आहे तो शिल्लक राहिला होता. त्याच्यामुळे आता संध्याकाळीचा स्वयंपाक काही करणार नाही आहे, फक्त गरम गरम चपात्या करणार आहे. आणि आत्ता जे आहे ते संध्याकाळी 6 वाजलेत. आशूनं मस्तपैकी बाहेर अंगणात खेळतो दिद्यांसोबत. त्याच्यामुळे त्याला आता मी खेळून देते आणि म्हटलं की तेवढ्या वेळात आपण ना पटकन चपात्या करून घ्यावं आणि हे इथलं काम जे आहे ते आवरून घ्यावं. आणि ना अजिबातच जे आहे ते दुपारी शूट करायला नाही झालं. मी म्हटलं होतं की थोडंसं त्यांचं जे आहे ते शूट करावं,
पण एवढी काही गडबड झाली ना, आशू पण त्याच्या मध्ये मध्ये करत होता, त्याच्यामुळे काही शूटच करायला जमलं नाही. आणि माझा भाऊ आला होता, त्याला पण ते खूप जास्त घाई होती जायची, पण त्याची पण बरीचशी कामं जी होती पेंडिंग होती. तो अगदीच वेळात वेळ काढून फक्त अर्धा तास जो आहे तो आला होता जेवणासाठी सगळ्यांना घेऊन गाडीतून. त्याच्यामुळे त्याला परत जे जायचं होतं, त्याच्यामुळे एवढी धावपळ झाली. आणि तेवढ्या अर्ध्या तासात अजिबातच शूट करायला काही जमलंच नाही. त्याच्यानंतर असं वाटलं की अरे शूट करायला हवं होतं, पण काही शूट वगैरे नाही केलं. पण म्हटलं की ठीक आहे चला, आता उद्या जे आहे ते मी माहेरी जाणार आहे. म्हणजे आम्ही काल ज्या ते सकाळी 11 वाजता इकडे आलो होतो, गावी आलो होतो. त्याच्यानंतर काल पूर्ण दिवस जे आहे ते आवरावरी करण्यातच गेला. आशला काल दवाखान्यात घेऊन गेलो होतो, कारण त्याला ना सर्दी झाली होती, म्हणजे लक्षणं दिसत होती, सर्दीची सुरुवात जस्ट झाली होती. आणि आशूचे बाबा पण लगेच रिटर्न जाणार होते आम्हाला सोडून, त्याच्यामुळे ती रिस्क नको. त्याच्यामुळे काल आम्ही लगेच त्याला 5 वाजता दवाखान्यात पण घेऊन गेलो होतो आणि दवाखान्यात दाखवून आणलं. औषधं वगैरे सगळी एक्स्ट्राची घेऊन आले, कारण आता परत लग्नाच्या काही गडबडीत त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ नये. आणि त्याला परत कोण घेऊन जाणार ना, त्याच्यामुळे आधीच जे आम्ही सगळ्याची प्रिकॉशन घेतलेली आहे. आज बहिणीचं केळवण झालेलं आहे. आणि आता उद्या मी जे आहे ते माहेरी जाणार आहे. उद्या मला जे आहे ते पप्पा सोडवायला येणार आहे, त्याच्यामुळे ती अजून भराभरी आहे. एक मी एक्स्ट्राची बॅग होती ती पुढे दिलेली आहे, कारण त्यांनी मोठी गाडी आणली होती, त्यामुळे त्याच्यात बरीचशी जागा होती गाडीमध्ये. त्याच्यामुळे मी माझे जे एक्स्ट्राचं सामान होतं त्यांच्याकडे पाठवून दिलेले. आता उद्या आम्ही गाडीवरती जाणार आहे, त्याच्यामुळे फक्त एक हँडबॅग आणि एक छोटीशी जी आहे ती बॅग माझ्यासोबत असेल, जेणेकरून आम्हाला पण कन्व्हिनियंट होईल जाण्यासाठी. आणि पप्पा पण जे आहे ते मला सोडवायला येणार उद्या सकाळी लवकरच. मे बी आमचं आवरल्यानंतर आम्ही 10-11च्या दरम्यान जे आहे ते आम्ही निघू इथून. आणि आता इथून पुढचे ब्लॉग जे आहे ते तुम्हाला तिकडचे बघायला मिळतील. कितपत शूट करता येते माहीत नाही, कारण मला बड्डेच्या वेळेस पण असं झालं की खूप सारं शूट करायचं होतं, पण तेव्हा पण अजिबातच मी काही शूट केलं नाही. ते पण राहून गेलं, कारण मला शूट करायचं असतं, पण समोरचे जे आहेत ते म्हणतात ना की ते कन्व्हिनियंट नसतात. त्यांना ना असं व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचं काही लोकांना आवडत नाही, त्याच्यामुळे मी काही त्यांचं काही कॅप्चर केलं नाही. त्याच्यामुळे मी ना व्हिडिओज पण अजिबातच काढले नाहीत, मग ते राहून गेलं. आणि आत्ता पण म्हटलं की आज पण शूट करायचं होतं, पण आज खूप जास्त काही गडबड झाली होती, त्याच्यामुळे आजचं शूट काही करू शकले नाही. आणि व्हिडिओज अजिबातच मला ना जमत नाही येतं रेकॉर्ड करायला, त्याच्यामुळे ना तुमच्यापर्यंत पण अजिबातच काही व्हिडिओ पोचत नाही आहेत. पण आता बघू इथून पुढचे व्हिडिओ म्हणते की मी मला जेवढं जमेल तेवढं व्हिडिओ करायचा प्रयत्न करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. आणि जरी लॉंग व्हिडिओ नाही जमलं तरी मी असं म्हणते की शॉर्ट व्हिडिओमध्ये तरी सगळं तुमच्यासोबत कवर करावं की मी काय काय करते आणि काय काय नाही ते तुम्हाला पण घेते. माझ्या मार्केटचे ब्लॉग बघायला मिळतील, मोठे नाही मिळाले तर डेली ब्लॉग मी जे आहे ते मिनी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आता चला मी चपात्या करायला घेते, पटकन जे त्याच्या चपात्या करून घेते. आय होप तुम्हाला गावाकडचा हा छोटासा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल. आणि इथून पुढचे पण जे आहे ते मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न करेल आणि तुमच्यासोबत जे आहे सगळ्या गोष्टी शेअर करायचा प्रयत्न करेल. आणि चला आजचा हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.